चला आज ना गावावरून पुण्याला जायचं होतं, याच्यासाठी ते सकाळची लगबग चालली होती आवरायची. मी पण माझं साईडला आवरत होते आणि एक साईडला आई हे जे काही वड्यांचं पीठ आहे, वळावळे किंवा कुळीत बोलतात, त्यांचं पीठ त्यांचे वडे बनवायचे होते. त्याच्यासाठी ते इकडे गावालाच जात्यावरनं छान असे दळून घेतलं होतं. तर ते जात्यावरती छान दळलं जातं, त्यामुळे ते घेतलं. ते पण भरून दिलं होतं आणि साईडला जे काही शेताकडनं कच्चे आंबे आणले होते, रायवाळ आंबे, ते लोणच्यासाठी घ्यायचे होते. तर आंबट आहे, तर आंब्याचं लोणचं छान होतं, त्यामुळे ते आईने इथे पिशवीमध्ये भरून दिले. आणि साईडला मी पण माझं स्वतःचं आवरून घेतलं आणि बाकीचं सगळं काही आवरलं होतं. आता बॅगा उचलून फक्त निघायचं होतं. तर इथे 2 पिशव्या होत्या माझ्याकडे, एक बॅग आणि एक पिशवी. त्यानंतर इथे सगळ्यांना बाय बाय केला आणि प्रवासाला सुरुवात केली. आणि आहो पण तिकडनंच येणार होते राजूरला, तर मी पण पोहोचले आणि पोहोचलो तर काय बस पण लागली होती आणि बस लागली तर आम्ही सीट पण पकडली होती. त्यामुळे आता प्रवास सुरू होणार होता. तर मध्ये काही शूट केलं नाही. तर फायनली आम्ही रूमला पोहोचलो होतो. तर इथे आवांचं चालू होतं मोबाईलमध्ये बघून, झोपून बघण्याचं काम. त्यानंतर म्हटलं चला पेटपूजा करूया. तर दुपार झालेली होती. म्हटलं आता किती स्वयंपाक करायचा आणि संध्याकाळी किती खायचं, त्यामुळे इथे वडापाव आणले, वडापाव खाल्ले. त्यानंतर गावावरून येताना भेळ आणली होती, ती पण छान अशी मिक्स करून घेतली, त्यामध्ये कांदा टाकून छान असं मिक्स केलं, भेळ पण खाल्ली. त्यानंतर सायंकाळी पावसाचं वातावरण झालं होतं. तर बघू शकता इथे फर्स्ट टाईम ह्या वर्षातला इंद्रधनुष्य बघते, खूपच छान दिसत होता. त्यानंतर पावसाला पण सुरुवात झाली. तर चला आजचा ब्लॉग